आता यांचं झालेलं असून जर यांनी असं गुलुगुलू नट्या संग बोलायचं म्हणलं आमचं ते हलपाटच होतं वाटतंय. तर जय शिवराय भावांनो, मी स्टाईल तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ दिलरुबा धुमशीत काढी गेलो दत्ता शेटला आणायला आणि दत्ता शेट होती काकड्याच्या बागात. आता म्हणलं बागात आल्यावर काय सुट्टी नसती. पहिलं 2 काकड्या तोड्या फुकटचं म्हणलं आपल्या पोटात किती जातं म्हणलं आधी आपल्या पोटात टाकून घ्या नंतर बाकीचं बघू. मग दत्ता शेटला घेऊन डायरेक्ट निघालो घराच्या वाटाने. दिलरुबा मस्त उन्हात आणा ते धुमशीत आणले अशी नागिनी वाणी वाकीत बिकीत. म्हणलं पळड्यावर 100% गुडघ्याची कातडी काय राहणार नाहीत. कारण असंच पुढं तर लोक म्हणते पिऊन पडले तेवढ्याच घरी आलो. घरी आल्या ह्या कार्यकर्त्यात एंट्री झाली. आता तसे खूप सभ्य आहेत पण ह्यांचे चाळे बघून समजून घ्या किती नासकी आहेत. कारण ह्या अशा नासक्या पाण्यामुळेच आज आमचं नाव लय मार्केटमध्ये खराब आहे. मग म्हणलं चला सगळ्याला एक 90 पाहिजे तर सगळे माझ्या कामाला येते काय फोनवर सगळ्याला एक 90 पाहिजे. तर 90 म्हणजे काय म्हणतात मी सांगतो 90 काही नव्हती. ह्यांना सगळ्याला थम्सअप पाहिजे. म्हणलं थम्सअप प्यान सगळे उन्हात आणायचं गारवा कारण ह्यांच्या अंगात लय नासक्यापणा आहे. मग मस्त संतोष भाई आलता आपला त्याला म्हणलं तू बी आमच्यातर्फे एक 90 पिन मस्त पोट गार कर. त्याला एक 90चा पॅक दिला. लोक म्हणतील आता 100% प्यायला लागले. तेवढ्याच आलोत करण शेटच्या घरी. करण शेटला पिकअप हे भरायला लावायचं होतं. ड्रायव्हर नव्हता. म्हणलं भाई तू टेन्शन घेऊ नको आपण एकदम ऑलराऊंडर माणसं आहेत. म्हणलं मग बसलो पिकअपमध्ये घेतलं काढलं धुमशीत पिकअप त्याचं आज. मग पिकअप भरायला लावलं ना आम्हाला जायचं दत्ता शेटला सोडायला. म्हणलं दत्ता शेटला सोडायला जायचं तर जीवनला म्हणलं भाई आपल्याला जायचं दत्ता शेटला सोडायला. जीवन म्हणलं आलोच लगेच नाही मस्त कोणच्याकडे नटीला बोलत होता. त्याला म्हणलं नटी बिटीचं नाद काय पूर्ण भाई पक्की जिरती कारण आम्ही एकदा खास जिरून घेतलेले नटीच्या नादात. मग मस्त दत्ता शेटला घेऊन गेलो दत्ता शेटच्या गावाकडे सोडायला. मग फाट्यावर आलो तर फाट्यावर म्हणलं आता काही घ्यायचं तुम्हाला पान बिन तर हे काय म्हणले आम्ही पानं बिनं काय खात नाही तर आम्हाला काही नादाला लावू नको. मग दत्ता शेटला सोडून मग जीवन मी वापस घराकडे निघालो. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.